नमस्कार, मी अलकाराव किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी असणार आहे तुरीच्या शेंगाची आमटी। तर चला सुरू करूया। हे बघा, मी बाजारातून अशा तुरीच्या शेंगा आणल्या। हिवाळ्यामध्ये ह्या शेंगा खूप छान मिळतात। तुम्ही पण एकदा आणा आणि नक्की ट्राय करा। तर अशा सोलून घ्यायच्या आपल्या शेंगा आता सगळ्या। तर हे बघा, मी सगळ्या शेंगा अशा सोलून घेतलेल्या आहेत। आता पॅन घेतला मी। पॅन थोडा गरम होऊ द्यायचा। आता आपण थोडंसं तेल घेतोय त्याच्यामध्ये। हिरवी मिरची, लसूण आपल्याला थोडं भाजून घ्यायचंय। थोडंसं जिरं पण घातलं त्यामध्ये। बघा, झाल्या आपल्या मिरच्या भाजून। आता मी काढते त्यांना आणि त्याच पॅन मध्ये मी हे तुरीचे सोले आहेत ते भाजून घेते। आता आपले सोले भाजतायत तोपर्यंत मी हे खरडा करून घेते। त्यामध्ये मिरची, लसूण आणि कोथिंबीर। आता थोडं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचंय। हे बघा, वाटून घेतलं मी, काढून घेते एका वाटीमध्ये। आपले सोले पण आता भाजून झालेले, जास्त पण नाही भाजायचं त्याला। काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। थोडे गार झाले की आपल्याला मिक्सर मधून वाटायचे। वाटून घेतले। थोडंसं पाणी घातलं मी वाटताना। आता त्यामध्ये परत मी थोडं पाणी घातलं। तर तुम्हाला कसं घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता। आता कढईमध्ये मी थोडं तेल टाकते। तेल थोडंसं गरम होऊ द्यायचंय। आता त्यामध्ये मी मोहरी, 1 चमच मोहरी टाकली। जिरे, कढीपत्ता, हिंग, लसूण थोडा जास्त टाकायचा आहे, आमटीमध्ये छान लागतो। आणि चांगलं परतून घ्यायचंय आता। आता त्यामध्ये हा खरडा मी टाकते, जो आपण खरडा बनवून घेतला होता, आणि तोही चांगला परतून घ्यायचा। बघा, चांगला परतला खरडा। आता त्यामध्ये मी हे जे सोल्याचं वाटण घेतलं होतं ते टाकते आणि पटकन झाकण ठेवायचं त्याच्यावर। 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। आता झाकण काढून घेतलं। त्यामध्ये मी हळद घातली, चवीपुरतं मीठ घातलं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचं। आणि 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवून परत त्याला वाफवून घेतलं। हे बघा, आता त्याला उकळी आलेली आहे चांगली। आणि चांगली उकळली की आपली आमटी आता रेडी झालेली आहे। 5-6 मिनिटं उकळायला लागतात त्याला। झालेली आहे आपली आमटी आता। काढून घेते मी एका पातेल्यामध्ये।
किती छान दिसते ना आमटी. थोडी आपण कोथिंबीर टाकतोय वरून आणि रेडी आहे आपली आमटी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.